चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्। एक बाणी, एक पत्नी, एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणार आहे रामकथा। जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तर आहे। रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे, तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजावाकीचं एकमेव साधन आहे। असे ही सुरस अवीट पवित्र गोड श्रीराम कथा। आज श्रीराम कथेचा शुभारंभ आहे। स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज यांच्या 100व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्ताने घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा 3 वर्षापूर्वी सद्गुरु जोग महाराज यांनी स्थापन केलेल्या सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सव झाला आणि संस्था स्थापन केल्यानंतर महाराजांनी 3च वर्षांनी देह ठेवला, म्हणून 3 वर्षांनी बरोबर त्यांच्या पुण्यतिथीचा शताब्दी महोत्सव, आज त्याचा शुभारंभ आहे। संस्थेच्या वतीनं माझ्याकडे ही कथेची सेवा आलेली आहे, त्यामुळे तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा लाभ झाला। व्यासपीठावरील सर्व महाराज मंडळी, स्वरूपानंद सरस्वती महाराज, सगळी आजी माझी विद्यार्थी गुरुबंधू मंडळी, गुरुजन मंडळी, या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य, आपणाला 7 दिवस ज्यावर बोलायचं आहे त्या ग्रंथाचं नाव तुलसी रामायण। संत गोस्वामी तुलसीदासजींनी लिहिलं म्हणून तुलसी रामायण, पण पुन्हा एक नाव आहे शर्माजी, रामचरित मानस। रामाचं चरित्र योग्य श्रोता मिळेपर्यंत शिवजींनी आपल्या मनात ठेवलं होतं आणि योग्य श्रोता पार्वती मिळाल्यानंतर प्रगट केलं आणि म्हणून नाव दिलं रामचरित मानस। दुसरं एक कारण आहे, मानस सरोवराची उपमा या ग्रंथाला दिलेली आहे, पण मानस सरोवर उपमेला कमी पडतं, कारण मानस सरोवरामध्ये स्नान करायला जावं लागतं, हे मानस भक्ताच्या घरी येतं। मानस सरोवरामध्ये पाणी आहे, इथे सिद्ध संताची वाणी आहे। मानस सरोवरामध्ये विहार करणारे राजहंस आहे, इथे आनंद उपभोगणारे परमहंस आहे। मानस सरोवरामध्ये स्नान करताना अनवधानाने पाय घसरल्या गेला तर बुडण्याची भीती आहे, इथे 7 दिवस जो बुडाला त्याचा बेडा पार आहे, पण यथार्थ नाव आहे रामचरित मानस। पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो गंभीर महाराज की असा कोण आमच्या देशात आहे ज्याला रामायण माहिती नाही? लहान मुलांपासून थेट म्हाताऱ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला रामकथेची पूर्णपणे कल्पना आहे। आज नाही, पण 1-2-3 दिवसांनी तुम्हाला या गोष्टीचे अनुभव येतीलही। तुमचा 17-18 वर्ष वयाचा मुलगा तुम्हाला अडवून प्रश्न विचारेल, कहाँ जा रहे पिताजी? राम कथा सुनने जा रहा हो बेटा। वही राम कथा ना जो 5 साल पहले टेलीविजन पर दिखाई दे रही थी, वही तो कमाल करो पप्पा, उसमें क्या सुनने का? वो कथा हम आपको यहाँ बता देते हैं, बताओ बेटे।
देखो पिताजी अयोध्यापति महाराज दशरथ जी को 4 बेटे राम लखन भरत रिपुसुदन, बड़े बेटे राम जी को राजगद्दी मिलने वाली थी, राजगद्दी छीन ली। कई माँ ने भरत बेटे के राम जी को वनवास जाना पड़ा। उनके साथ भाई सीता लखन तलाश करते आगे, सुग्रीव के साथ मित्रता, सेतु बंधन, रावण को मार डाला। अयोध्या में आए तो राम राज्याभिषेक हुआ। तो 1 मिनट के अंदर समाप्त होने वाली यह श्री राम कथा कितने सालों से चली आ रही, चल रही और चल रहेगी। इसका मतलब यही होता है कि राम कथा केवल ऐतिहासिक घटना नहीं, हर आदमी के घर की कथा यानी राम कथा है। जिंदगी के हर सवालों का जवाब यानी राम कथा। असा एकही प्रश्न जीवनात नाही की ज्याचं उत्तर रामायणात नाही। आपल्या जीवनातल्या व्यथा कमी करण्यासाठी रामकथा। संत गोस्वामी तुलसीदासजी, त्यांचं सगळे चरित्र तुम्हाला माहिती असेल। त्यांचं मूळचं नाव रामबोला, रामबोला। आत्माराम दुबे आणि हुलसी या माता पित्याच्या पोटी जन्म झालेला उत्तर प्रदेशमध्ये राजापूर गाव। पण जन्मतः त्यांना 32 दात होते आणि ज्योतिष्यकारांनी सांगितलं की हे बाळ अशुभ लक्षणी आहे, 32 दात आहे। कारण कृष्णजीला जन्मता 2 दात होते, ते वरचे 2 दात होते। आणि गर्गाचार्यजींनी यशोदेला सांगितलं होतं की यशोदे, आमच्या भविष्यशास्त्राप्रमाणे ज्या बाळाला जन्मतः वरचे 2 दात असतात ते आपल्या मामाचा नायनाट करतं। भविष्य हे गर्ग संहितेमध्ये ऊर्ध्वदंतद्वयं जातं पूर्व मातुल दोषदम अस्यापि मातुलो नास्ति ते सुतस्य यशोमती इति गर्गाचार्य उवाच। घरी गेल्यावर वाचत ऊर्ध्वदंत गर्गाचार्य म्हणजे जे भविष्य बघायला आलेले, समकालीन आहे। आणि त्यांचंही भविष्य आहे की ऊर्ध्वदंतद्वयं जातं पूर्व मातुल दोषदम, ज्या बाळाला जन्मतः वरचे 2 दात असतात ते आपल्या मामाचा नायनाट करतं। पण काळजी करायचं कारण नाही यशोदे, का तुला भाऊच नाही, भाऊ देवकीला होता। अशापी मातुलो नास्ति ते सुतस्य यशोमती। पुढे मामा मारलाच। थोडासा घरी गेल्यावर विचार करा की 2 दातवालं असं करतं तर 32 दातवालं कसं करत। हे मी यांचं सांगतो। रामबोला हे मूळचं नाव, त्यांना जन्मतः 32 दात आहे, म्हणून हे अशुभ लक्षणी आहे बाळ वगैरे असं सांगण्यात आलं। पुढे चुडिया नावाची दासी, तिनं तिच्या माहेरी नेलं, ती सर्पदंशानं मेल्याचा उल्लेख आहे। ब्राह्मणीन मावशीच्या वेशात या बाळाचं संगोपन पार्वती मातेनं केलं। पुढे रामबोलाचं लग्न झालं, वेळ कमी असल्यानं लवकर झालं। रत्नावली पत्नीचं नाव नुसतं लक्षात ठेवा, विसरले तर विसरले। विषयासक्त असल्याचा उल्लेख आहे। उत्तर प्रदेशमध्ये राखी पौर्णिमेच्या सणाला अतिशय महत्त्व असल्यामुळे पत्नी माहेरी गेली आणि हे तुलसीदासजी, तेव्हा तुलसीदास नव्हते, रामबोला, शेजाऱ्यांना विचारतात, अरे मंडळी कुठं आहे? ते राखी पौर्णिमा आहे ना, तिचे भाऊ आले होते, गेली राखी बांधायला। बरं हा बाबा तसाच निघाला। लोक म्हणले कायमची गेली का, येणार आहे? कायमची गेली का, येणार आहे ना? बरं जाण्यासारखी परिस्थिती नाही ना। नदी दुथडी भरून वाहत होती, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, डोळ्यात बोट घातली तर दिसताना काळा कुट्टा अंधार, अशा भयानक अवस्थेमध्ये निघाले। नदीच्या काठाला गेले, पोहायला येत नाही, पण तिकडून एक प्रेत वाहत होतं, येत होतं वाहत। तुलसीदासजींना वाटलं याला म्हणतात पत्नीचं प्रेम, तिला माहितीच असावं आपला बुवा येईलच, तिनं माझ्यासाठी ही लाकडी फळी सोडली असावी। प्रेताला फळी समजले निळोबार आहे आणि त्या प्रेतावरती बसले। कालांतराने पलीकडच्या काठाला प्रेत लागलं, उतरले, सासूरवाडीला गेले। रात्रीचे 12 वाजले होते, सगळे झोपलेले होते। सासऱ्याची 2 मजली इमारत, पत्नी वरच्या मजल्यावर आहे आणि जावाई बंगल्याच्या भोवताल फिरतो रात्री 12ला। जावाई सासऱ्याच्या बंगल्याच्या भोवताल फिरता फिरता एक काळा साप खिडकीला लोंबकळत होता। एवढा आनंद झाला यांना, खरंच पत्नीचं प्रेम। तिला माहिती असेल आपला बुवा येणारच,
तिनंच हा खिडकीला दोर बांधला असावा. वेदांत शास्त्र सांगतं मंद अंधकारामध्ये माणसाला रज्जूवर साप भासतो. पण हे इतके बिघडले, सापावर रज्जू. खिडकीतनं उडी टाकली. मध्यरात्रीची घटना. पत्नी आरडाओरडा करून उठणार, पाहिलं तर आपलाच पती. आता कोणत्या कोर्टात फिर्याद न्यायची? तुम्ही वरती कसा आला? तू नाही का खिडकीला दोर बांधला? पोहायला येत नाही तुम्हाला? नदीला पूर आहे, अलीकडे कसा आला? आणि तू नाही का लाकडी फळी सोडली? सासूरवाडीच्या लोकांनी चौकशी केली, ती फळी नव्हती, प्रेत होतं. हा साप नव्हता, दोर नव्हता, साप होता. आणि मग पत्नी रागावली. लाज न लगता आपको दौड़े आयो साथ, देख देख ऐसे प्रेम को कहा कहू मैं नाथ, अस्ति चर्ममय देह मम तामे इतनी प्रीति, इतनी भगवत पर हो जाए तो होय न भव भीती. हाडा मासाचा घाणीनं भरलेला दुर्गंधयुक्त माझा देह, त्याच्यावर एवढं प्रेम केलं की त्या प्रेताला फळी समजला, सापाला दोर समजला. एवढ्या संकटाला तोंड देऊन रात्री 12ला माझ्या मागं पळत आला. एवढं प्रेम जर तुम्ही रामावर केलं असतं तर श्रीराम तुमच्या पुढे नाचला असता. अस्ति चर्ममय देह मम ताम इतनी प्रीति, इतनी भगवत पर हो जाए तब होय न भव भीती. एवढ्या शब्दात राम बोला संत तुलसीदास झाला. पत्नी गुरु म्हणतात ते याना शहानिया पुरे एकची वचन, तेजा इशारती तट्टू फोकावरी घेती. गुरुवर्य वैकुंठवासी वैद्य बाबा सांगायचे, तट्टू माझा रत्न घोष. वैद्य बाबा त्याच्या घोड्याला केसापेक्षा गोमाशा जास्त, तरी त्याच्याच घोड्याचं कौतुक. तट्टू माझा रत्न घोष, 7 दिवसात 3.5 कोस, एक मारला फोक तर मागे सरे कोस कोस. ते मारवाडी भाषेतही बाबा सांगायचे, भट भटजीनो घोडो, घोड़ो को खानो घनो चलनो थोडो, एक मारो छेडो तो नीचे भटजी ऊपर घोडो. तरी वर्णन तट्टू फोकावरी घेते, तेजा इशारती. जसं एकाच वर्गात शिकले बरं का निळो महाराज, एकाच गोधडीत झोपले, एका डब्यात जेवले गंभीर महाराज, एका खोलीत अभ्यास केला 10वी पर्यंत. पुढे तो शहरात शिकायला गेला, हा गुरवळायला गेला, तिकडे तो पदवीधर झाला. पुन्हा 10 वर्षांनी शहरामध्ये भेट झाली 2 बालमित्रांची. एकमेकाला मिठी मारली, स्टँडच्या जवळ विचारलं का रे लग्न वगैरे? 2 मुलं झाली. तो म्हणला लेगा लग्नाचं पत्र नाही, 2 मुलं झाली म्हणून सांगतो. एका खोलीत अभ्यास केला, एका डब्यात जेवलो, बालमित्र आपण, चल घर दाखव. आता स्टँड जवळच बंगला होता त्याचा. त्यानं नेलं. सायंकाळी 5:30ची वेळ, पत्नी किचनमध्ये स्वयंपाक करत होती. घरमालक मित्र आणि हा सोफा सेटवर बसले. घरमालक मित्राने ऑर्डर दिली, गंभीर बाबा 2 कप चहा ठेवा. ती विजेसारखी कडाडली. काही वेळ काय कळते का तुम्हाला? लेकरं जेवायला मागता, स्वयंपाक करते, कोणत्या वेळेला भलतंच माणसाला घेऊन येता तुम्ही. काय हॉटेल समजले का? जा तिकडे चहा पाजा, कोण आहे त्याला? हे तर मालकाच्या आधी उठलं. थांबरे थांबरे म्हणला, तूच थांबा. आणि मग जात असताना लका रे काय तुझं ग्रह खातं जरा कडक वाटलं. म्हणजे म्हणतोस माझ्या समोर लेका एवढी कडाडली विजेसारखी, तर तू एकटा असल्यावर तुझं कसं होत असेल? तो म्हणला नाही रे, एखाद्या वेळेला तशी बोलते, नाही तर फार प्रेमळ आहे. एवढं होऊनही काही वाटत नाही, याला म्हणतात तट्टू फोकावरी घेते. पण शहानिया पुरे एकची वचन. एकदा पत्नी बोलली, पुढे संत तुलसीदास झाले. आणि मग पत्नीलाही पश्चाताप झाला. तिनं जोड कार्ड पाठवलं. पूर्वी जोड कार्ड होतं रत्नावलीने. त्याच्यावर लिहिलं, कटी की छबी कनक सी रहत सकिन संग सोय, मोही कटे सो डर नहीं और कटे डर होय आपकी रत्नावली.
तुमच्या मर्मी लागेल या शब्दात मी बोलल्यामुळे तुम्ही माझ्यावरती चिडून निघून गेला, याच्याबद्दल मला दुःख नाही. पण तिकडे जाऊन दुसरी सोबत विवाह केला असेल तर मग मात्र मोठा घोटाळा झाला. आपली रत्नावली. हे पत्नीचं पत्र वाचता वाचता संत तुलसीदासजी रडतात आणि रडता रडताच उत्तर लिहितात. कटे एक रघुनाथ संग बांधे शेष जटा केस, तुलसी तो चाखा राम रस, पत्नी के उपदेश तुम्हारा तुलसीदास. हे उत्तर आहे. तुझा गैरसमज झाला रत्नावली. मी तुला सोडून गेलो ते दुसरं लग्न करण्यासाठी नाही. आता मी रामाचा झालो. रात्रंदिवस रामाचं चिंतन चालतंय. खरे माझ्यावर तुझे अगणित उपकार आहे. कटे एक रघुनाथ संग बांधिसीस जटा केस, तुलसी तो चाखा राम रस, पत्नी के उपदेश ते संत तुलसीदास. रामायण की अमर प्रणेता, कोमल श्रद्धास मन चढ़ा. अमर प्रणेता सुमन श्रद्धा मन चढ़ाओ. रामायण की अमर प्रणेता, कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ. रामायण के अमर प्रणेता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ. पररत्ना के अमर त्याग को, पररत्ना के अमर त्याग को, प्रीत करो तुम भूल न जाओ. रामायण की अमर प्रणेता, कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ. रत्ना के अमर त्याग को, रत्ना के अमर त्याग को, प्रीत करो तुम भूल न जाओ. रामायण के अमर प्रणेता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ. रामायण के अमर प्रणेता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ. रामायण के तुलसी जब तक रहे मानस की वाणी. रामायण के तुलसी जब तक रहे मानस की वाणी. रामायण के तुलसी जब तक रहे मानस की वाणी. रामायण के तुलसी जब तक रहे मानस की वाणी. हर रावण का वंश मिटेगा, हर रावण का वंश मिटेगा, जब तक सीता कल्याणी, जब तक सीता कल्याणी. रामायण के अमर प्रणेता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ. रामायण के अमर प्रणेता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ. रत्ना के अमर त्याग को, रत्ना के अमर त्याग को, प्रीत करो तुम भूला. रामायण के अमर प्रणेता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ. रामायण के अमर प्रणेता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ. वाह, धन्यवाद धन्यवाद. संत गोस्वामी तुलसीदास ज्यांच्या ग्रंथाला मधुसूदन सरस्वतीजींनी हा अभिप्राय दिला. आनंद कानने हस्मिन जंगमस तुलसी तरुहु, कविता मंजिरी भ्राती राम भ्रमर भूषिता. हे शब्द मधुसूदन सरस्वतीजींचे आहे. आनंद कानने हस्मिन, आनंद रूपी वनामध्ये चालतं फिरतं तुळशीचं झाड म्हणजे संत तुलसीदासजी आहे. आनंद कानने हस्मिन जंगमस तुलसी तरुहु, आणि त्या तुळशीला आलेली मंजिरी म्हणजे संत तुलसीदासजीची चौपाई आहे. आणि त्या मंजिरीवर गुंजाराव करणारा भ्रमर म्हणजे साक्षात रामचंद्र प्रभू आहे. हे मधुसूदन सरस्वतीजींचे शब्द आहे. आनंद कानने हस्मिन जंगमस तुलसी तरुहु, कविता मंजिरी भ्राती राम भ्रमर भूषिता. असे अधिकारी संत तुलसीदासजी. वेळ कमी आहे, सगळे बरोबर करतो, तुम्ही काळजी करू नये. 3:30ला आपल्याला स्टेज सोडायचा आहे.
कारण कार्यक्रम बरेच आहे, त्यामुळे आमचा नेमका जेवणाच्या वेळेला येतो, पण इलाज नाही. 3:30 वाजता मग जोग महाराज चरित्राला शुभारंभ होईल. ते 5 पर्यंत चालेल आणि 5 ते 6 या 1 तासामध्ये 2 महात्म्याची प्रवचन होईल. असा हा थोडा बदल झालेला आहे. 3:30ला नमस्कार. बरोबर, आम्ही 1लाच बसलो. बरोबर, 3:50 3:30 कशाला म्हणतात? बरोबर आहे ना? नाही, अहो 3:30 म्हणजे 3:50, 3:30 का? बरोबर का? नमस्कार. संत गोस्वामी तुलसीदासजी प्रथमतः गणेशाला वंदन करतात. कोणीही विघ्नहर्ता देव गणपती आहे, विघ्नहर्ता. नाहीतर आपण विचार करा, गणपती ज्या घरात आहे त्या वाहनाचं जुळत नाही. एका घरामध्ये जर 4 भाऊ असेल तर आपल्या आपल्या आवडीची वाहनं घेतात का नाही गंभीर महाराज? एक बुलेट घेतो मोठा, 2 नंबरचा राजदूत, 3 नंबरचा सुझुकी, धाकट्याची हिरो होंडा. तोच प्रकार महादेवाच्या घरात आहे. शंकररावची बुलेट समजा, मम्मीची स्कूटी समजा, पार्वती आईची, कार्तिक दादाची राजदूत समजा. हे घरातले वाहनं पहा ना. महादेवाचा नंदी आहे, पार्वतीचा वाघ आहे, कार्तिक स्वामीचा मोर आहे, गणपती बाप्पाचा उंदीर आहे, शंकररावच्या गळ्यात साप आहे. इथून डोळे लावून विचार करा, या वाहनाचं जुळतं का? नेहमी पार्वतीचा वाघ महादेवाच्या बैलावर टपला, कार्तिक स्वामीचा मोर शंकराच्या गळ्यातल्या सापावर टपला, शंकराच्या गळ्यातला साप गणपतीच्या उंदरावर टपला. अरे जिथं मोटरसायकलीचं जमत नाही. मांडीवर पार्वती बसली, डोक्यावर गंगा आहे, मस्तकात उष्णता, माथ्यावर शीतलता, नाम चंद्र आहे. एवढे विरोधाभासी धर्म शिवाच्या घरात असूनही घर सुरळीत का चाललं विठ्ठलराव? त्याचं कारण रिंग मास्टर गणपती आहे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. आता ते आम्ही समजतो तशी सोपी आरती नाही. इकडे बरं आहे, पण मुंबईसारख्या ठिकाणी तर गणपती उत्सवामध्ये खंडणी सुरू झाली. वर्गणी नाही, खंडणी. बरमोडा घालून 5-50 पोरं येतात. काय रे, गणपतीची वर्गणी किती आहे बाबा? 5,000. एवढं कसं काय महाग आहे? कसं काय म्हणजे? आता ते घाबरून जातं. त्याला वर्षभर बरमोड्याच पण गाठ आहे. ठीक आहे बाबा, किती वर्ष झाले तुमचं गणपती मंडळ? 10 वर्ष झाले. आरती म्हणून दाखवा. मग कोण म्हणता येत नाही? मी एक सुरू करतो. ठीक आहे, आता आरतीचा अर्थ सांगा. सुख करता म्हणजे सुख प्राप्त करून देणारा, बरोबर आहे. दुःख हरता दुःखाचं हरण करणारा, हे बरोबर आहे. आणि वार्ता विघ्नाची, आता अवघड आहे का नाही? अवघड महाराज. वार्ता विघ्नाची म्हणजे काय अर्थ लावायचा? तुमच्या विघ्नाची वार्ता रोज रोज तुमच्या घरी आणून देणारा बसवल का पुढच्या वर्षी कोणी गणपतीला? म्हणून खालच्या लाईन मधला नुरवी वर जोडला तर त्याचा अर्थ लागतो. नाहीतर आता ते चाली लावू लावू बिघडून गेला. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. गणपती नको म्हणतो, पण हे म्हणतंय हो हो. आता हो कुठून घातला कोणाच नाही. हो हो वार्ता विघ्नाची. ते म्हणतो नको रे, हो हो तुला काय करायचं आहे? वा. म्हणून खालचा नुरवी वर लावायचा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी, पूर्वी प्रेम कृपा जयाची. तर जमतंय ते. सुख करता सुख प्राप्त करून देणारा, दुःख हरता दुःखाचं हरण करणारा, आणि वार्ता विघ्नाची नुरवी म्हणजे तुमच्या विघ्नाची वार्ता अजिबात न उरू देणारा, त्याला म्हणतात विघ्नहर्ता गणेश. मग कादंबरी लिहिणारा असो की ज्ञानेश्वरी, शेतकरी असो की व्यापारी, तमाशा मंडळ असो की कीर्तनकार, प्रत्येकाने पहिलं वंदन गणेशाला केलेलं आहे. ज्ञानांचे राजे आहे ज्ञानोबा आहे. पण ज्ञानेश्वरीचा प्रारंभ करताना ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्य आत्मरूपा देवा तूची गणेश. या न्यायानं गायकवाड दादा तुलसीदासजीही गणेशाला वंदन करतात.
गणेशाला वंदन, सरस्वतीला वंदन. कारण गणेश हे ज्ञान आहे, सरस्वती भाषा आहे. जेव्हा ज्ञान आणि भाषे याची युती होत असते तेव्हा जगात क्रांती होते. केवळ ज्ञान, केवळ भाषा नाही. स्वामी विवेकानंदजींच्या जवळ भाषा होती, ज्ञान नव्हतं. रामकृष्ण परमहंसजी जवळ ज्ञान होतं, भाषा नव्हती. म्हणजे काही विद्वान असतात तर पटवण्याची वक्तृत्व कला नसते, काहीला पटवता येते तर विद्वत्ता नसते. हे जेव्हा दोन एकत्रित येतात, विवेकानंदांची भाषा आणि गुरु रामकृष्ण परमहंसचं ज्ञान, आणि हे एकत्रित आल्यावर स्वामी विवेकानंद जगमान्य पुरुष होतात. सरस्वती ही भाषा आहे आणि गणेश ज्ञान आहे. गणेशाला वंदन, सरस्वतीला वंदन, सीतारामाला वंदन, शिव पार्वतीला वंदन. याभ्या विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तमेश्वरम भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिण. समस्त सृष्टीला वंदन. राक्षस जातीला, सज्जनाला, दुर्जनाला सर्वांना वंदन तुलसीदासजी करतात. प्रत्येकाला वंदन केल्यापेक्षा सिया राममय सब जग जाणी करऊ प्रणाम जोरी जुग पाणी. सर्वात आधी वंदन माता कौसल्याला आहे. नलवडे पाटील, कोणी किती मोठा झाला तरी आपल्या आईपेक्षा मोठा होत नाही, एवढं लक्षात ठेवा. सबसे बडी है माँ. कोणी किती मोठा होऊ द्या. तुम्ही पाहिलं असेल 14 जानेवारी गेले वर्षीची तीळ संक्रांत, विठ्ठलराव ते आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आपल्या जन्मगावी गेले. त्यांची आई आहे म्हातारी, पांढरे साडी, पांढरे केस झालेले, बाकड्यावर असे बसले माय लेकरं की जसे लहानपणी चिकटून बसतात. आईनं तिळगुळ दिला, मोदी साहेबांनी तिळगुळ खाल्ला. नंतर आईनं ग्लासभर पाणी दिलं, आपण टी व्हीला बघितलं ते. ग्लासभर पाणी दिलं तर मोदी साहेबांनी पाणी घेतलं, पण घाई घेतल्यामुळे त्याचे ओघळ गालावर उतरले. लगेच म्हातारीनं स्वतःच्या कमरेचा पांढरा रुमाल काढला आणि मोदी साहेबाचं तोंड पुसून दिलं. मी का सांगतो हे रामायणात? भारताला पंतप्रधान आहे पण मायला लेकरू आहे हे प्रत्येकाने विसरू नये. कोणी किती मोठा झाला तरी तो आपल्या आईपेक्षा मोठा होऊ शकत नाही. म्हणून पहिलं वंदन संत तुलसीदासजी रामाला करत नाही, रामाला जन्म देणाऱ्या माता कौसल्याला करतात. बंधू कौसल्या दिसी प्राची. नंतर राजे दशरथजीला वंदन. 4 बंधूमध्ये पहिलं वंदन भरतजीला आहे. भरतजीला एक विशेषण दिलंय. भरताला 9 म्हटलंय, लक्ष्मणाला 0 म्हटलं, तर रामाला 1 म्हटलं. काहींनी चर्चाही केली संतांनी कि कितना त्याग किया लखनलाल ने, नारी निद्रा भोजन का त्याग करने वाले लखनलाल को आप 0 कहते हो? बोले सोच समझ के कहता हो. क्यों? आपको पता है भाई 0 में क्या ताकत होती है? क्या ताकत? अरे 0 जिसके पास खड़ा रहता है उसको 10 पट कर डालता है. लक्ष्मण 0 आहे, राम 1चा आकडा आहे. रामाची कीर्ती 10 पट पसरली जगात. याला कारणीभूत 0 लक्ष्मण आहे. म्हणून 0 लक्ष्मणाला म्हटलंय, 1 रामाला म्हटलंय. पुन्हा लक्ष्मणजीला दंड म्हटलं तर रामाला पताका. दंड आणि पताका तुकाराम बाबा एका विन एक कामा नये. नुसती पताक खाली टाका तर सामान्य कपडा, दंड उभा करा तर अहंकाराचं प्रतीक. नुसता दंड उभा राहिला तर अहंकार झाला, पताक खाली दिली टाकून तर सामान्य कपडा झाला. दंडाच्या टोकाला कापड लागला की मग त्याचं नाव झेंडा होतं. नुसता दंडाला झेंडा म्हणत नाही, नुसत्या पताकीला झेंडा म्हणत नाही. दंडाच्या टोकाला कापड लागल्यानंतर त्याचं नाव झालं झेंडा. मग नुसता दंड उभा राहिला तर अहंकार झाला, पण दंडाला पताक लागली तर दंड निरहंकार झाला. कारण दंड दंडासाठी उभा नाही, पताक फडकवण्यासाठी उभा आहे. तसं श्रीरामाची कीर्तिरूपी पताका जन्मभर उंच फडकवायचं काम केलं ज्याने, तो लक्ष्मण दंड आहे. म्हणून लक्ष्मणाला दंड म्हटलेला आहे, रामचंद्रजीला पताका म्हटलेला आहे. पुन्हा एक, लक्ष्मणाला कमळाचं देठ म्हटलं तर रामचंद्राला कमळ म्हटलं, भरताला भ्रमर म्हटलं. भरत भ्रमर आहे, लक्ष्मण कमळाचं देठ आहे आणि श्रीराम कमळ आहे. एक लक्षात घ्या, भ्रमराशिवाय कमळ राहतं, कमळाशिवाय भ्रमर राहतो. म्हणून रामाशिवाय भरत राहिला, भरताशिवाय राम राहिला, पण कमळाशिवाय देठ नाही, देठाशिवाय कमळ नाही. म्हणून जिकडे श्रीराम तिकडे लक्ष्मण आहे. अशा लक्ष्मणजीला वंदन, भरतजीला वंदन, शत्रुघ्नजीला वंदन. शत्रुघ्न शब्दाचा अर्थ होतो घ्न हंती, म्हणजे नाश करणे. वर्ष पहिले निकम बाबा.
पण आता आमचे गुरुबंधू बसलेले आहेत सगळे कोकणपट्टी. वर्षे पहिले निकम बाबा आलं की आलं व्याकरण. घ्नहंती शत्रुघ्न, जो शत्रूचा नाश करतो तो शत्रुघ्न. मग रामाने रावण मारला, कुंभकर्ण मारला, लक्ष्मणाने इंद्रजित मारला, तसा शत्रुघ्नानं कोणी मारला असा उल्लेख नाही. त्याला शत्रुघ्न नाव का? तुलसी जी बोले वो तो बाहर के दुश्मन थे, रावण और कुंभकर्ण घर का दुश्मन तो मंथरा है. आणि त्याच्यावर लाद घालणारा अवघड बाबा एकच वीर आहे, त्याचं नाव शत्रुघ्न आहे. मंथरेच्या कमरड्यात लाद घातली असेल ते शत्रुघ्नानं. मंथरा लोभ आहे आणि लोभावर लात मारणारा शत्रुघ्न आहे. लोभ अपारा म्हटलेला आहे. लोभाला पूर्णविराम नाही. काम बात कप लोभ अपारा क्रोध पित्त छाती जार आप्रीती करू जब तिनी उभाई प्रकट सन्निपात दुःखदायी. काम पूर्णविराम होऊ शकतो, क्रोधाचा पूर्णविराम होऊ शकतो, पण लोभाचा पूर्णविराम नाही. त्याला अपारा म्हटलंय, लोभ अपारा. त्याला हिंदीत चाह म्हणतात. चाह पैसों से आनो में आने लगी, चाह आनो से रुपया बनाने लगी, चाह रुपया से नोटे छपाती चली, चाह नोटे से कोठी चुनाती चली, चाह कोठी से मोटर को लाती रही, चाह मोटर को होटल ले जाती रही, चाह होटल में बॉटल बुलाती रही और बॉटल नीत हॉस्पिटल ले जाती रही. तुम्ही जिथे पूर्णविराम नाही तो लोभ आहे. एक भिकारी भीक मागत होता, नारदाला दया आली. क्या करते हो? भीख मांग के पेट भरता हो बाबा, मैं चिट्ठी लिख कर देता हूँ, जाओ कुबेर के पास. चिठ्ठी दिली नारदानं लिहून नलवडे पाटील, आणि तो कुबेराकडे आला भिकारी भीक मागायला. कुबेर धनाचा राजा. अजूनही 8.5 निधी संपत्ती कुबेराच्या ताब्यात आहे. आता 2020 मध्ये सुद्धा पाव निधी जगात आहे 9 निधीपैकी, आणि पाव निधी एकट्या रावणाकडे होती. 5 लाख दगडाची घरं, 7 लाख विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घरं सोन्याची, ही सगळी संपत्ती रावणाची पाव निधी आहे. ते संजय निधी निराधार योजना नाही, हे निधी लक्षात ठेवा. ही पाव निधी 7 कोटी घरं सोन्याची, पण पाव निधीमध्ये येतात. 40,000 रुपये 10 ग्रामला आहे. 7 कोटी सोन्याच्या घराचा गुणाकार घरी गेल्यावर करा, मेंदू बंद पडेल पुणे जिल्ह्याचे. तरी हे सगळी संपत्ती रावणाची पावनिधी, आणि पावनिधी अख्ख्या जगात आहे. आताही 8.5 निधी कुबेराच्याच ताब्यात आहे. म्हणून देह हे काळाचे, धन कुबेराचे. आणि त्या कुबेराकडे हा भिकारी नारदाची चिठ्ठी घेऊन आला. चिठ्ठी वाचली, त्याचं अर्धा लिटर पाणी बसेल एवढंच भांडं होतं कंबीरबुवा, आणि ते धन वतायला सुरुवात केली. अवघड आहे बाबा, भांडच भरे ना दुपारपर्यंत. कुबेर म्हणाले, का रे, मी धनाचा राजा, अर्धा लिटर पाणी बसेल एवढं भांड आहे, किती वेळचं धन होतो, भांड भरत नाही. हे भांड सोन्याचं तर नाही? भिकारी म्हणला, तुम्ही टिंगल करता का मालक? म्हणजे काय? भांड जर सोन्याचं असतं तर मी दारोदार बाजरीचं पीठ मागितलं असतं का, याचा तर विचार करा. अरे ते बरोबर आहे. चांदीचं नाही हो, तांब्याचं नाही, पितळचं नाही, प्लास्टिकचं नाही, लोखंडाचं नाही, मातीचं नाही हो. मग उलटं कर बघू. ते भांड उलटं केलं तर भांड नव्हतं, मेल्या माणसाची कवठी होती, आणि त्या कवठीत तो भिकारी भीक मागत असे. आणि मग कुबेर हसले, भिकारी सच है तेरा, मैं अकेला क्या, मेरे जैसे 50 कुबेर ने इकट्ठा होकर के धन डाला तो भी आदमी की खोपड़ी कभी नहीं भरती. याला लोभ म्हणतात. आणि त्या लोभावर लात मारण्याचं काम केलं असेल ते शत्रुघ्नानं, म्हणून त्याचं नाव शत्रुघ्न. त्यालाही वंदन, रामाला वंदन, राम नामाला वंदन. असं करीत करीत तुलसीदासजींचा नियम आहे, बिनु सतसंगन हरिकथा. म्हणून प्रयागासारखं तीर्थक्षेत्र आहे, त्या प्रयाग क्षेत्रामध्ये निवास करणारे महाराज भारद्वाज जे आहे, माघ महिन्याच्या निमित्ताने सगळे साधू संत एकत्रित येतात. त्याला माघ मेळा म्हणतात. पूर्णाहुतीच्या दिवशी सगळे महात्मे भेटून जातात. याही वर्षीचा माघ मेळा, आणि माघ मेळ्याच्या निमित्ताने सगळे संत एकत्रित आले. पूर्णाहुतीच्या दिवशी सगळे संत जाऊ लागले. एक शेवटी संत आले. भारद्वाजींनी त्यांना आपल्या आसनावर बसवलं, आणि स्वतः भारद्वाजी खाली बसले. ज्यांना आसनावरती बसवलं ते याज्ञवल्क्य आहे, आणि खाली बसतात ते भारद्वाजी आहे. ही साधूची नम्रता आहे. एक घडलेली घटना आमच्या सगळ्या गुरुबंधूंना कल्पना आहे, तुम्हालाही माहिती आहे, हे काही पुराणातलं सांगत नाही. पूजनीय डोंगरेजी महाराजांची भागवत कथा पंढरपूरला होती. आपण तेव्हा पहिल्या वर्षाला होतो. हे 78-79 गोष्ट. विठ्ठलराव डोंगरेजी महाराजांची कथा. त्यावेळेला
भारताचे गृहमंत्री शंकररावजी चव्हाण साहेब होते. तर ते पंढरपूरला आले अवघड महाराज. कोणीतरी सांगितलं कि डोंगरेजी महाराज जी की कथा चल रही है, बहुत भीड़ है, 1,00,000-1,50,000 लोक असतात. आता समाज आहे म्हटल्यावर त्यांना यावं वाटतं, म्हणजे भाई त्यांना यावं. समाज आहे म्हटल्यावर आता भारताचा गृहमंत्री येतोय म्हटल्यावर अध्यक्ष महोदय आले हो. भारताचे गृहमंत्री शंकररावजी चव्हाण, 550 पोलीस मागे, 550 पोलीस पुढे, शिट्या वाजवतच पोलीस. आणि डोंगरेजी महाराजांची पद्धत होती, बऱ्याच लोकांनी त्यांचं श्रवण केलं असेल. छोटीशी जपमाळ, 2 हाताच्या मध्ये, नासागरी दृष्टीन मेरा कन्हैया म्हटलं की गदगद व्हायचे, स्वतःच्या डोळ्याला धारा लागायचे, पुन्हा बघत नव्हते 3 तास कोणाकडे. सगळा समाज श्रवण करताना एकरूप झालेला होता. आणि हे शिट्या फुंकतच आले पोलीस. तोपर्यंत शंकररावजी चव्हाण साहेब हार घेऊन स्टेजपर्यंत आले. डोळे उघडले. डोंगरेजी बाबांनी पाहला तो लवाजमा आणि इथूनच हात जोडले. पुष्पमाला वहां रख दो, मैंने स्वीकार की है, कृपया मंचक पर मत आओ और बुरा भी मत मानो, हम एक ही नेता मानते हैं जो विट पर खड़ा विठ्ठलनाथ. नमस्कार. कोणाला? भारताच्या गृहमंत्र्याला. आम्ही तर ग्रामपंचायतचा माजी सदस्य आला तरी घालीन लोटांगण. कितलं सांगते. ठेवून दिला हार, गेले. गायकवाड दादा 2 दिवसांनी करपात्रीजी महाराज आले पंढरपुरात. कथा चालूच आहे. करपात्रीजी डोंगरे महाराजांचे गुरुबंधू होते. करपात्रीजी महाराज. करपात्री म्हणजे तुकाराम बाबा हातातच पाणी प्यायचे आणि हातातच अन्न खायचे. कराचं पात्र केलं जन्मभर म्हणून करपात्री. ते पंढरपुरात आले. ब्राह्मण मंडळींनी सांगितलं, करपात्रीजी क्या तुम्हारे गुरु भाई डोंगरे जी महाराज की भागवत कथा चल रही, 5 दिन हुए, बहुत भीड़ है. अच्छा तो चलो मैं भी कथा सुनने आता हूँ. आज पोलीस नाही दादा, आज 5-15 ब्राह्मण मंडळी सोवळे नेसून पुढं, 5-15 ब्राह्मण मागण मध्ये करपात्रीजी कथेत आले. करपात्रीजींना पाहलं. डोंगरे महाराज जी स्वतः उतरले. करपात्रजीचा हात धरला. ही प्रत्यक्षात पाहिलेलं सांगतो. आपल्या आसनावर बसवलं आणि डोंगरेजी बाबा पुढे बसले. सगळीकडे चर्चा. कारण चर्चा व्हायचं कारण 2 दिवसापूर्वी भारताचा गृहमंत्री आला होता तर स्टेजवर येऊ दिला नाही. आणि हा कोण महात्मा असेल बरं, आपल्या जागेवर बसून स्वतः खाली बसतात. मोठा अधिकारी असला पाहिजे. मग यांनी काहीतरी 2 शब्द बोलावे, अपेक्षा असते ना, 2 शब्द बोलावे. शांत झालं वातावरण आणि करपात्रीजींनी सुरुवात केली. देखो भाई, मैं विठ्ठलनाथ जी का दर्शन करने आया था. वहाँ के ब्रह्मरुंदों ने बोला कि तुम्हारे गुरु भाई डोंगरे महाराज जी की कथा चल रही है. तो मैंने कहा चलो मैं भी कथा सुनने आता हूँ. लेकिन यहाँ उल्टा हो गया. बाबा जी ने मुझे सिंहासन पर बिठाया और मेरा बाबा नीचे बैठ गया. लेकिन गलती मत करो कि मैं ऊपर बैठा हूँ तो बड़ा संत और नीचे बैठे तो छोटे. नहीं, निर्णय तो आपके सामने हो गया भाई कि मेरे गुरु भाई डोंगरे जी महाराज का भक्ति का तराजू इतना वजनदार है कि स्वयं नीचे बैठ गया और मैं इतना हल्का हूं कि मुझे ऊपर उठा लिया. ही साधूची नम्रता सांगतोय मी. हे इथे तसं घडलंय म्हणून भारद्वाजजी स्वतः खाली बसले आणि याज्ञवल्क्यजीला आपल्या आसनावर बसवलं. भाऊ जायचं आहे, 1 मिनिट घेतोच. माझ्याकडे तोच धंदा आहे, मी तरी काय करू. चांगला प्रारंभ करून टाकू. ते आमचे एक शिवराम बाबा सानप, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. अध्यक्ष महोदय, मागच्या वेळेला त्यांनी देणगी पाठवली होती वैयक्तिक. ते मोठे सदन शेतकरी आहे, उद्योगपती आहे.
आणि त्यांचा मुलगा DYSP मोठा अधिकारी, पोलीस अधिकारी आहे विदर्भामध्ये. बाबा थकले, पण बाबा म्हणले याही वर्षी द्यायची, हे माझे 3 लाख रुपये जोग महाराजच्या अन्नदानाला नेऊन दे. म्हणून हे त्यांचे चिरंजीव DYSP आहे. बाबांनी त्यांच्याकडे 3 लाख रुपये पाठवले. अध्यक्ष महोदयांनी वर यावं, हा आमचा धंदाच आहे जमा करणे. चांगली सुरुवात झाली. बाबा यावर. हे DYSP आहे अकोल्याला, पण पैसा त्यांच्या वडिलाचा आहे. मला बोलून गेले होते, बाबा थकलो, पण माझा मुलगा आला की मी त्याच्या हाती आळंदीला तुमचे 3 लाख पोच करू अन्नदानासाठी. आज त्यांनी प्रथम दिवशीच, आणि त्यांना परत मोठा व्याप असल्यामुळे जायचं आहे, तेव्हा हे विश्वस्त नलवडे पाटील